मी जसं इमॅजिन केलेलं तसंच आहे, कारण माझी नजर इकडे अशी गेली. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. फायनली बेडरूम जी आहे ती छान सुशोभित झालेली आहे, डेकोरेटिव्ह दिसते छान. आणि मी जसं इमॅजिन केलं होतं किंवा इंटेरियर जेव्हा आम्ही करायला घेतलं आणि बेडरूमची डिझाईन जशी आम्ही इमॅजिन केली होती, जसं मला दाखवण्यात आलं तर सेम टू सेम तशी झालेली आहे. काल पडदे लागले, कालचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतरचं जे आहे दृश्य ते खूप छान आहे. आरव आणि बाबांची अजून व्हायची आहे कारण त्यांच्या काही गोष्टी यायच्यात, पण तुर्तास ही जी बेडरूम आहे छान सुशोभित झालेली ती मी तुम्हाला दाखवते. चला स्टार्ट. मी बघितलेलाच जिथं आरसा, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आणि ड्रेसिंग टेबल, मी हे सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे. पण मेन जे सांगायचं आहे ते आतमध्ये ही जी कपाटं आहेत ही जशी आम्ही ठरवलेली तशीच झालेली आहेत. प्रॉपर सेक्शन वेगवेगळे केले. त्यांच्या कपाटांची जी टूर आहे ते नंतर मी आरामात देईन. जसे सेक्शन पाडलेले आहेत, जसं मी सांगितलेलं की कपडे आपण कसे व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो त्याप्रमाणे हे केलेलं आहे. 3 पूर्ण कपाटं मोठी झालेली आहेत, ज्याच्यामध्ये कपड्यांसाठी, जीन्ससाठी, त्याच्यानंतर नॉर्मल ड्रेससाठी, आपल्या पर्सेससाठी, या सगळ्या गोष्टींसाठी सेक्शन मी करून घेतलेत. अजूनही मला ते व्यवस्थित लावायचे आहेत, त्याच्यानंतर ते कळेल. पडदे हे जे झालेले आहेत हे तुम्ही बघताय, मला हे इतकं आवडलेलं. मी जेव्हा बेडरूम पहिल्यांदा आम्ही बघितलेली तेव्हा माझ्या डोक्यात हाच एक विचार आला की असे पडदे मला हवेत, शेअर ड्रॉप. आणि हे इतके छान झालेत. ज्या दिवशी आम्ही पडद्यांचं सिलेक्शन करत होतो ना, त्या दिवशी जेव्हा ते आले होते त्यांचे काही सगळ्या गोष्टी घेऊन, साई डेकोर म्हणून आहे टिळकवाडी बेळगाव येथे, तर त्यांच्या थ्रू आम्ही हे करून घेतले. आणि त्यांनी जेव्हा डिझाईन दाखवलेले तेव्हा माझ्या मनात खूप विचार होता की कसे करून घ्यायचे, कलर कॉम्बिनेशन कसं ठेवायचं. पण जसे म्हटलं पूर्ण घराचा कलर आम्ही सगळा पेस्टलमध्ये ठेवला आहे, म्हणजे बेज व्हाईट असंच ठेवलं किंवा ऑलिव्ह ग्रीन अशा टाईपमध्ये. आणि वुडन टेक्स्चर जास्त आहे, तर त्याप्रमाणे म्हटलं की व्हाईट लिनन. आणि त्याच्यानंतर हे टेक्स्चर्ड आहे, इथं तुम्हाला दिसते. तर अशा पद्धतीने बॅक साईडला हे असं आहे. खूप सुंदर वाटते, खूप म्हणजे मी जेव्हा त्यांनी काल पडदे लावले आणि त्याच्यानंतर मी आत रूममध्ये एंटर केलं, एवढं भारी वाटलेलं ना मला. फायनली मी जसं इमॅजिन केलेलं तसंच आहे, कारण माझी नजर इकडे अशी गेली. जे त्यांनी हा जो बेडचा सेक्शन आहे तो इतका छान सजवलेला, कारण त्यांनीच हे कम्फर्टर पण घेऊन आले होते, त्यानंतर ही बेडशीट पण घेऊन आले होते, आणि हे जे छोटे पिलो दिसतात हे, आणि त्याच्यानंतर ही पिलो केस जी आहे, पिलो कवर जी आहे, तर ती पण घेऊन आले होते. तर ते मी खाली गेले थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर हे त्यांनी सगळं असं मांडणी केली. मला अशी एंट्री आल्यानंतर मी जस्ट असं म्हटलं, वाव केवढं छान दिसते. असं एकदम हा असाच लुक मला काल संध्याकाळी दिसलेला, म्हणून म्हटलं की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवूयात. खूप सुंदर. आणि हे बेडबॅक कुशन पण खूप छान आहे, ऑलिव्ह ग्रीनमध्येच ठेवले. या सगळ्या गोष्टी इतक्या छान सुंदर झाल्यात ना, जसं आम्ही डिझाईन केलं होतं नंतर तशाच पद्धतीनेही झाल्या. आता इकडच्या साईडला साईड टेबल आहे, तिकडच्या साईडला साईड टेबल आहे. इथे मी हे मला ना मागच्या दिवाळीमध्ये विशकेअर जो एक ब्रँड आहे, ज्यांचं ब्रँडिंग मी नेहमी करते, तर त्यांच्या 3 फ्रेम मिळालेली मला फार सुंदर वाटली. आय सी अ स्ट्रॉंग वुमन असं टाईपमध्ये, म्हणून मला हे आवडले, हे ठेवलं होतं मी. आणि त्यानंतर ही माझी एक सबस्क्रायबर आहे, आपली यूट्यूब फॅमिली मेंबर, खूप आधी तिने मला हे दिलेलं आहे, पल्लवी म्हणून. तर तिने खूप सुंदर तिच्या अक्षरामध्ये लिहिलं होतं आणि फ्रेम करून दिलं होतं मला, तर तेही मी तसंच ठेवलं. मुंबईमध्ये पण माझ्यासोबत होता आणि इथेही ठेवलं. इथे एक वही आहे, काही ना काहीतरी लिहायसाठी म्हणून ठेवले. आणि दोन्ही साईडला रिकामी ठेवलं आहे साईड टेबल. काहीतरी एखादी छोटी गोष्ट ठेवायची आहे, पण अजून मी ठरवले नाही की काय ठेवायचं, कारण मला असं नको आहे की सगळं भरलेलं, जसं आत्ता जसं आहे तसंच राहू देत. आणि हे इतकं छान वाटायला लागले ना, हे कम्फर्टर, हा जो कलर आहे, हा कलर आहे, म्हणजे मी जसा इमॅजिन केला सेम. आता ही वॉल रिकामी आहे, इथे सचिन आणि माझा जो फोटो आहे, एक सुंदर फोटो सिलेक्ट करून मी फ्रेम करून घेणार आहे फक्त इथे, बाकी इथे काहीच लागणार नाही आहे, पूर्ण वॉल रिकामी असणार आहेत. हे जे कॉम्बिनेशन आहे ऑलिव्ह ग्रीन आणि बेज कलरमध्ये, हे खूप छान आहे. काही जणी म्हटली की अगर हॉस्पिटलसारखं का आहे, पण ते रिअलमध्ये बघितल्यानंतर समजतं, त्याचा इफेक्ट समजतो कसा आहे. मला खूप जणीनंतर मेसेजसुद्धा केले की सेम आम्ही पण असंच करून घेतलं आहे धनश्री म्हणून. आणि हे पूर्ण कलर जे आहे घराचा, तो जो ना आम्ही बेज आणि ऑलिव्ह ग्रीन ठेवण्यामागे पण कारण आहेत. कलर, रंगसंगती खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या घरामध्ये.
तुम्हीही नवीन घर बनवत असाल तर चेक करा रंगसंगती किती महत्त्वाच्या असतात, आपल्या थिंकिंगवरती किती त्या इन्फ्लुएन्स करतात. आणि त्याच्यानंतर मी कुठल्या म्हणजे घराच्या कुठल्याही बेडरूममध्ये गेलात, हॉलमध्ये गेलात ना, तुम्हाला कुठेही असे भडक कलर दिसणार नाहीत. सगळे सौम्य कलर आहेत आणि एक फ्रेशनेस पण येतो. आणि जेव्हा तुम्ही बेज कलर किंवा असे पेस्टल कलर निवडता तेव्हा ती रूम मोठी पण वाटते. सुरुवातीला जेव्हा मी बघितलं ना, असं वाटायचं की खूप छोटी रूम आहे. जसं हे पूर्ण वॉर्डरोब पण झालं ना, ह्याचा कलर पण तुम्ही बघताय तर खूप असा काय म्हणतात त्याला, भडक नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा लुक जो आहे तो थोडासा वाटते की रूम खूप मोठी आहे बघताना. त्यानंतर हा जो कलर आहे बेज कलर, तो सुद्धा सेम तसंच थोडंसं मोती बेज टाईपमध्ये, म्हणजे एक्झॅक्ट जर म्हटलं ना तर थोडासा बेज टाईपमध्ये होतो, पण एकदम लाऊड नाही हा कलर. आणि त्यानंतर ह्या सगळ्या ज्या त्या वुडन पट्ट्या आहेत, ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या पॉलिश केलेल्या आहेत आणि खाली हा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे, त्यातलाच एक शेड आहे. त्यानंतर तुम्ही जर POP बघितलात ना सिलिंगचं, मी कुठेही त्याला असं टेक्स्चर करून घेतलेलं नाही. वेडेवाकडे असे ते क्रिस क्रॉसवाले असे काही असतात ना, काहीही नको म्हटलेलं. मी त्याला सांगितलेलं मला प्लेन हवा आहे, कुठेही जास्त असं लाऊड नको आणि सिम्पल वाटू देत, रूममध्ये आल्यानंतर असं तो फील येऊ देत. तर तशा पद्धतीने हे आम्ही करून घेतले. आणि याचे जे लाईट्सचे हे पण होते ना, तर मी म्हटलं कुठेही पिवळा, हिरवा, निळा असे कुठलेही कलर नको मला, एक व्हाईट कलर जो असतो नॉर्मल तोच असू देत. पंखा इथे त्याने जो जोडलेला आहे तो बोलला की दीदी यांनी इथे आणि खाली हॉलमध्ये जो पंखा आहे ना, तर तुम्ही जे रिमोटवाले असतात तर ते करून घ्या. तर तसंच त्यात मला इथे काय नको होतं, पण त्याने करून दिलं ते. हे पण झालं आहे. इथे हे पण आम्ही ते साईड एकोर ते होते ना, तर त्यांच्याकडूनच करून घेतलेलं होतं. आणि त्यांनी जे ॲक्सेसरीज पाठवलेल्या सगळ्या तर त्याच्यामध्ये हे होतं, हे पण ठेवून घेतलं आम्ही. ते फक्त पडदे डिलिव्हर करायला आले होते, पण त्यांनी जेव्हा सुरुवातीला घरी आलेले तेव्हा ते बोलले होते की मी काही ॲक्सेसरीज पण पाठवतो, बघा तुम्हाला आवडलं तर ठेवून घ्या. आणि खरंच मला हे आवडलं आणि मी हे ठेवून घेतलं इथं. आता इकडे पण बघते, इकडच्या साईडला AC लावलेला आहे. त्यानंतर इथे मी कपूरदानी ठेवले. थोडासा वेळ सुरू करते. कापराचा जो सुवास आहे ना, कापुराचा पूर्ण सुवास पसरतो, माइंड शांत होतं. आणि भीमसेनी कापूर लावते. आता हे सगळं असं झालं. इथे वॉशरूम आहे आणि फायनली मी जसं इमॅजिन केलेलं तशी ही बेडरूम झालेली आहे. ह्यांना पण आवडली, मला पण आवडली. आरव तरी म्हणतो आहे की हे माझं कधी होणार असं टाईपमध्ये. आता त्याच्या काही गोष्टी अजूनही यायच्या आहेत, बाबांच्या पण यायच्यात. त्यांचे लेट झाले ते यायला, मॅट्रेस वगैरे, कारण त्यांची साईज थोडीशी हे आहे. आता ही स्टँडर्ड साईज होती त्यामुळे मला मॅट्रेस जी आहे ती पटकन. इकडून असं जर बघितलं तर हा असा सेक्शन आहे आणि इथे उभे राहून मस्त व्यवस्थित तयार होत आहे. इथे एक पफी यायचा आहे अजून, जो फर्निचरमध्ये इन्क्लूड आहे आणि ते फर्निचर येईल 1-2-3 दिवसांनी, तेव्हा तर मी दाखवेन. तर असं हे छान तयार झालेली बेडरूम आहे आणि ज्याची टूर मी तुम्हाला दिलेली आहे. घराची टूर सगळं कंप्लीट झालं, सगळ्यांच्या रूममधल्या सगळ्या गोष्टी लागल्या की निवांत मी देईन आणि तुम्हाला समजेल की नेमकं कसं आहे. काही जणींना अजून ते लक्षात येत नाही आहे. तिकडे जी आहे ती बाल्कनी आहे बेडरूमला, जी आहे ती इकडच्या साईडला, ती आता दाखवते मी. शांत एकदम आहे इथे बाल्कनीमध्ये. इथे वरती PVC करून घेतलं आहे. इथे अजून ह्या पट्ट्या ठेवल्या, जिथे मॉस्किटो नेट जी आहे ती अजून बसवायची आहे म्हणून आम्ही इथे पट्ट्या ठेवून घेतल्यात. चलो आत्या. तर हे जी रूम आम्ही सजवलेली आहे किंवा ज्या रंगसंगती किंवा ह्या ज्या डिझाईन आहेत, ह्या जसं आम्हा दोघांना आवडलं तर तशा पद्धतीने केलेल्या आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. मला तर खूप फ्रेश फील होतं माझ्या आता घरामध्ये, कारण खूप साऱ्या गोष्टी जशा जशा व्यवस्थित लागत आहेत, छान वाटते. इथलं रूप पहिला आधी खूप वेगळं होतं, आत्ता टोटली म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी लागल्यानंतर खूपच वेगळं दिसते. शांत वाटते आल्यानंतर आणि रिलॅक्स वाटते. आणि हेच हवं असतं आपल्याला, म्हणजे दिवसभर आपलं काम झालं की आपण जिथे जाऊन झोपतो तर ती जागा शांत, रिलॅक्स आणि काय म्हणतात, आपण जे काम करतो आहे किंवा जी मेहनत घेतो आहे तर त्याला एक सुखावा देणारी असावी. हे झालेलं आहे फायनली. सो तुम्हाला
ही टूर कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. वास्तुशांतीचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. काही जणींनी खूप व्हिडिओमध्ये मिस केलेले आहेत जे मला कमेंट सेक्शनमध्ये कधी कधी समजतं, तर ते तुम्ही व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया येईल. काही जणी विचारतात शिफ्ट कधी झालीस, कुठे झालीस, ह्या सगळ्या कमेंट अजून येतात. आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ बघतोय तुझे, कारण मीच मध्ये मिस झाले होते पूर्ण व्हिडिओज टाकण्यामध्ये, त्याच्यामुळे साहजिक आहे. तर मग चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.